झालेलं आहे। आज जय हिंद ऑटो सेना नांदेड़ जिला की तरफ से एक निवेदन दिया गया है, जिसमें जय हिंद ऑटो सेना के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद आरिफ खान पठान साहब के नेतृत्व में नांदेड़ जिला कलेक्टर ऑफिस पर एक निवेदन दिया गया है, जिसमें ऑटो वालों की निश्चित मांगनी थी। और ख़ासतौर पर जो है नांदेड़ जिले के अंदर एलपीजी ऑटो गैस नहीं मिल रहा और काफ़ी दिनों से जो है पंप बंद है और ऑटो वालों की बहुत परेशानी हो रही। उस वजह से कलेक्टर ऑफिस में निवेदन दिया गया है। और इसमें जैसा हमको गैस जो है सही वक्त पे मिलना और उसका जो रेट जो है 40 से 45 रुपये बढ़ गया है 15 दिन के अंदर, वो जो है रेट कम करके देना बोल के कलेक्टर साहब को निवेदन दिया गया है। जय महाराष्ट्र। नांदेड रिक्षा ऑटो चालक सेनेचा एक कार्यकर्ता ऑटो चालक पूर्ण दिगंबर जय हिंद ऑटो सेनेला सपोर्ट करण्यासाठी आलो। मी ऑटो चालकाला सपोर्ट करण्यासाठी आलो। कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिले जय हिंद ऑटो संघटनेने। या एक 15 दिवसापासून नांदेडमध्ये LPG गॅसचा तुटवडा पडलेला आहे। ऑटो चालकावर खूप अन्याय होत आहे। LPG गॅस चालकाकडून आणि हे दरामध्ये खूप स्थिरता ठेवली नाही लोकांनी। LPG, CNG, पेट्रोल, डिझेल हे स्थिर रेट आहे आणि LPGचा स्थिर असा वाढवलेला आहे, आज एक 10 रुपयाने वाढला तर उद्या 20 रुपयाने वाढतं आहे। 62 रुपये लिटर जे होता LPG ते आज 45 रुपयाने वाढला, म्हणजे 105 रुपये लिटर झाला। आणि ह्या LPG गॅसचे पंप चालक जे आहेत मनमानी कारभार करत आहेत। मनमानी कारभार म्हणजे कसा आहे, आज गॅस आणायचा, 4 घंटे वाटप करायचा, बंद करायचा, मग स्टॉक मारायचा आणि लगेच लाईन लावायची दुसऱ्या दिवशी आणि रेट वाढून द्यायचा। त्याचा मनमानी कारभार आहे। यांच्यावर यांची चौकशी व्हावी या नात्यानं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिले। या पंप चालकाची सखोल चौकशी व्हावी आणि ऑटो चालकाला रोजच्या रोज गॅस भेटावा, जेणेकरून त्याची रोजीरोटी त्या ऑटोवर असल्यामुळे त्याला रोजच्या रोज गॅस भेटावा आणि त्याची उदरनिर्वाह भागावं। यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं आहे। जय हिंद ऑटो सेंटर। नांदेड शहरात सध्या LPG, CNG आणि घरगुती गॅसची टंचाई गंभीर बनली असून ऑटो चालकांना आपली उपजीविका करण्यासाठी ना घरगुती गॅस मिळत नाही व व्यवसाय करण्यासाठी वाहनात गॅस इंधन मिळत नसल्याने ऑटो चालकांची दोन्ही बाजू कोंडी होत असून प्रत्येक ऑटो चालक हा अधमरा झालेला आहे। त्यांच्याकडे प्रशासनाहित लोकप्रतिनिधी ढुंगूनही पाहत नसल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत, अशी जळजळीत टीका जय हिंद ऑटो सेनेचे जिल्हाध्यक्ष साजिद राज यांनी निवेदनाद्वारे केली आहे। नांदेड जिल्ह्यात व महाराष्ट्रात चालकांची अडचणी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी जय हिंद ऑटो सेनाचे संस्थापक डॉक्टर मोहम्मद आरिफ खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर आणि जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाळ, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार आनंद बोंढारकर, माजी महापौर अब्दुल सत्तार यांना सक्षम भेटून जय हिंद ऑटो सेनेचे पदाधिकारी यांनी आपली व्यवस्था मांडली आहे। गॅस वितरकाकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा रक्कम आकारली जात आहे। तसेच दिवसभर दोन किलोमीटर रांग लावून उन्हात उभे राहावे लागतात आहे। यामुळे उन्हाची तीव्रता पाहता एखादा ऑटो चालकासोबत अनुचित घटना घडल्यास कोण जबाबदार राहील, अशी शहरातील तिरंगा चौक, वजीराबाद, हिंगोली गेट, वाजेगाव नाका, जुना कवठा व खळकुटपाटी दीपनगर या LPG गॅस वितरकांवर आरोप करण्यात आले आहेत। नमूद केलेल्या गॅस एजन्सीकडून वारंवार नो स्टॉक असे फलक लावले जात आहे। जेव्हा गॅस भरलेला टँकर पुढेच असतो। वितरण सुरू असले तरी पुरवठा अपुरा असल्याचे एजन्सी धारक उत्तर देतात। दररोज बदलणारे Subscribe दर my YouTube आणि channel अतिरिक्त and share this news.